काळोखी रात्र, धो-धो कोसळणारा पाऊस आणि पुराच्या पाण्यात हळूहळू बुडत जाणारा वारकऱ्यांचा ट्रक. इंद्रायणीच्या महापुरात जेव्हा मृत्यू साक्षात समोर उभा होता, तेव्हा भक्ती मोठी की निसर्गाचा कोप. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार होते, पण त्याआधीच हिंगोलीहून आळंदीकडे निघालेल्या दिंडी क्रमांक 235 सोबत असं काही अकल्पनीय घडलं, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आणलाय. आळंदीच्या वेशीवर काळानं असा काही घाला घातला, जिथे ड्रायव्हरचा एक निर्णय चुकला आणि 25 निष्पाप वृद्ध वारकऱ्यांचे प्राण धोक्यात आले. अख्खा ट्रक थेट पाण्यात बुडाला. पण त्यानंतर अशी एक अद्भुत घटना घडली, ज्याची नोंद आता वारीच्या इतिहासात कायमची होणार आहे. 25 वारकऱ्यांचे प्राण धोक्यात आले असताना श्रद्धेपुढे निसर्ग कसा हरला आणि त्या भयानक महापुरात नेमकं काय घडलं, चला सविस्तर जाणून घेऊया. संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतो, ती मानाची परंपरा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान. 8 जुलै 2026 रोजी हा प्रस्थान सोहळा पार पडणार होता. शेकडो वर्षांची ही पवित्र परंपरा जपण्यासाठी लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत अलंकापुरीत दाखल होत होते. पण यंदाची परिस्थिती प्रचंड वेगळी आणि भीषण होती. कारण सलग 2 दिवस झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला होता. त्यामुळे प्रशासनानं अगदी मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला होता. याच पवित्र सोहळ्यात सामील होण्यासाठी हिंगोलीच्या वसमत भागातून दिंडी क्रमांक 235 चे वारकरी एका ट्रकनं आळंदीच्या दिशेनं निघाले होते. 2 ते 3 दिवसांपूर्वी वसमतमधून निघालेल्या या दिंडीचे बहुतांश भाविक अतिशय वयस्कर होते. कुणी 50 वर्षांचे, कुणी 60 तर कुणी 70 वर्षांचे वृद्ध आजी आजोबा या ट्रकमध्ये प्रवास करत होते. या ट्रकमध्ये फक्त हे वारकरीच नव्हते, तर त्यांच्या महिनाभराच्या वारीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य होते. महिनाभराचे रेशन, तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर, गॅसच्या टाक्या, राहण्यासाठी लागणारे तंबू, ताडपत्री आणि वारकऱ्यांचा प्राण असलेले टाळ, मृदंग, विणा व पखवाज, हे सर्व काही या ट्रकमध्ये अतिशय सुव्यवस्थितपणे भरलेले होते. प्रवासादरम्यान सर्व वारकरी भजनात पूर्णपणे दंग होते. माऊलींच्या नामाचा गजर अव्याहतपणे सुरू होता. ट्रकमध्ये बसलेल्या 70 वर्षाच्या मथुराबाई अत्यंत भावुक होऊन म्हणाल्या, विठुराया, यंदाची वारी सुखाची कर बाबा. लय दिवसांनी माऊलींच्या चरणी जायचा योग आलाय. त्यावर बाजूलाच बसलेले नामदेव बाबा त्यांना धीर देत म्हणाले, तुका म्हणे आता नको पाहू अंत, माऊली सगळं नीट करेल, आपण बस तिचा गजर करत राहायचा. पण या निष्पाप वारकऱ्यांना कुठे ठाऊक होतं की पुढच्या काही किलोमीटरवर त्यांच्या भक्तीची अत्यंत कठोर परीक्षा देणारा एक भयानक प्रसंग दबा धरून बसलाय. ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना पालखी प्रस्थानाच्या आधीच आळंदीच्या वेशीवर घडली. 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी आणि परिसरात प्रचंड पाऊस कोसळत होता. वाढता धोका लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना सुरक्षिततेचा इशारा दिला होता आणि आळंदीत प्रवेश करणाऱ्या सर्व गाड्यांना वेशीबाहेरच सुरक्षित ठिकाणी थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. हिंगोलीची ही दिंडी घेऊन येणारा ट्रक देखील आळंदीच्या बाहेर पोहोचला होता. पाऊस अकरा विक्रा रूप धारण करत होता. सर्वत्र भयान अंधार पसरत चालला होता आणि नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक भीषण वेगानं वाढू लागला. ज्या ठिकाणी प्रशासनानं गाड्या थांबवायला सांगितल्या होत्या, नेमक्या त्याच ठिकाणी हा धक्कादायक प्रसंग घडला. प्रशासनानं आळंदीचे 4ही प्रवेशद्वार आणि पूल बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या गाड्यांना एका सखल भागात थांबवण्यात आले. दुर्दैवानं ती जागा इंद्रायणी नदीच्या अगदी जवळ होती. अचानक रात्रीच्या काळोखात पाण्याचा एक प्रचंड मोठा लोंढा त्यांच्या दिशेने येऊ लागला. पाण्याचा प्रवाह इतक्या वेगानं वाढला की बघता बघता पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत थेट वारकऱ्यांच्या ट्रकमध्ये घुसू लागले. पाण्याची पातळी भयानक वेगानं वाढत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 60 वर्षांचे ज्ञानोबा बाबा भीतीनं ओरडले, अरे रघु, गाडी बाजूला घे, पाणी आत यायला लागलंय. ड्रायव्हर रघुनं गाडी पुढे मागे करून तिथून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण चिखल आणि पाण्याच्या वाढत्या प्रचंड प्रवाहामुळे ट्रक जागेवरून इंचभरही हलत नव्हता. सुरुवातीला कमरेइतके असलेले पाणी काही क्षणातच छातीपर्यंत आणि नंतर गळ्यापर्यंत येऊन पोहोचले. आता ट्रकची पातळी पाण्याच्या पातळीपेक्षा खाली जाऊ लागली होती. आजी आजोबांना वाटले होते की ट्रक सुरू करून इथून सुरक्षित बाहेर पडता येईल, पण ट्रक पूर्णपणे बंद पडला होता. खाली उतरावे तर पाण्याचा प्रवाह थेट डोक्यावरून वाहत होता आणि ट्रकमध्ये बसून थोडा वेळ सुरक्षित वाटले तरी आता पाणी वेगानं वाढत होते. वारकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे महिनाभराचे खाण्यापिण्याचे साहित्य खराब होत होते. गॅसच्या टाक्या आणि दिंडीचे तंबू पाण्यावर तरंगू लागले होते. वारकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. महिला वारकरी हंबरडा फोडून रडू लागल्या. जीवाच्या आकांतानं देवाचा धावा करू लागल्या. चहूबाजूंनी पाण्याचा जीवघेणा वेढा आणि वरून कोसळणारा संततधार पाऊस, मृत्यू साक्षात समोर तांडव करत होता. संपूर्ण ट्रक कोणत्याही क्षणी पाण्यात बुडण्याच्या बेतात होता. वयोवृद्ध वारकऱ्यांना पोहताही येत नव्हते आणि बाहेर पाण्याचा वेग इतका होता की तिथे पाय टिकवणं निव्वळ अशक्य होते. आता ट्रकच्या टपापर्यंत पाणी पोहोचले होते.
वारकरी कसेबसे ट्रकच्या कडांना धरून आपला जीव वाचवण्याची धडपड करत होते. अशा या अत्यंत बिकट आणि मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या क्षणी ड्रायव्हर रघुनं कमालीचे प्रसंगावधान राखले. त्यानं पाहिले की ट्रकच्या मागच्या बाजूला एक छोटीशी खिडकी आहे, जिथून पाठीमागे बसलेल्या लोकांशी बोलता येते. आणि सुदैवानं त्या खिडकीच्या वर अजून थोडी मोकळी जागा शिल्लक होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रघुनं मोठ्या हिमतीनं ती खिडकी कशीबशी उघडली आणि तो मोठ्यानं ओरडला, बाबांनो, माऊलींनो, वेळ अजिबात घालवू नका. सामान तिथेच सोडून द्या आणि एका पाठोपाठ एक या खिडकीतून बाहेर उड्या मारा. लवकर करा, गाडी पूर्ण डुबणार आहे. ड्रायव्हरचा तो आवाज ऐकून मृत्यूच्या छायेत असलेल्या त्या वारकऱ्यांमध्ये अचानक जगण्याची एक नवी ऊर्जा निर्माण झाली. एका हातानं माऊलींच्या नामाचा गजर करत आणि दुसऱ्या हातानं एकमेकांना सावरत त्या 60 ते 70 वर्षाच्या वृद्ध वारकऱ्यांनी आणि महिलांनी त्या छोट्याशा खिडकीतून बाहेर पडायला सुरुवात केली. एकामागून एक करत सर्व 25 वारकरी कसबसे पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देत रस्त्याच्या सुरक्षित बाजूला पोहोचले. सर्व वारकरी सुखरूप बाहेर येताच काही सेकंदातच तो भला मोठा ट्रक संपूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात गडप झाला. डोळ्यासमोर संपूर्ण ट्रक पाण्याखाली बुडाला. वारकऱ्यांचे महिनाभराचे रेशन, अन्नधान्य, गॅसच्या टाक्या आणि ज्याला ते आपला प्राण मानत होते ते टाळ, विणा, पखवाज, मृदुंग हे सर्व साहित्य पाण्यात वाहून जलमय झाले. वारकऱ्यांकडे आता अंगावरच्या ओल्या कपड्यांशिवाय काहीही उरले नव्हते. सर्वजण थंडीत कुडकुडत पुराच्या पाण्यात उभे होते. पण त्याच क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा एक चमत्कार घडला. जो ट्रक पाण्यात पूर्णपणे बुडाला होता तो पाण्याच्या एवढ्या प्रचंड प्रवाहातही पुढे वाहून गेला नाही. एकाच जागेवर त्याला कुणीतरी अदृश्य हाताने रोखून धरल्यासारखा तो थांबून राहिला. माऊलींच्याच एका अदृश्य हाताने त्याला तिथे थांबवले होते की काय, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली. हा थरार अनुभवल्यानंतर स्वतः ड्रायव्हर रघु जेव्हा भारावलेल्या अवस्थेत पुढे आला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या. थरथरणाऱ्या आवाजात आणि डबडबलेल्या डोळ्यांनी रघु म्हणाला, साहेब, मी गाडी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह इतका भयंकर होता की माझ्या गाडीची ताकद त्यापुढे काहीच उरली नव्हती. माझ्या डोळ्यासमोर पाण्याची पातळी वाढत होती आणि गाडीत बसलेल्या या 25 वयस्कर मायबापांची मला भयंकर चिंता सतावत होती. गाडीतलं महिनाभराचं रेशन, गॅसच्या टाक्या, सामानाचं काय व्हायचं ते होऊ दे, पाणी सगळं वाहून नेलं तरी बेहत्तर, पण या निष्पाप जीवांना जर काही झालं तर मी माझ्या माऊलीला आणि पांडुरंगाला काय तोंड दाखवू. याच एका विचारानं मला बळ दिलं. मी गाडीची खिडकी फोडली आणि सामान भिजलं तरी चालेल, पण जीव वाचवणं महत्वाचं म्हणून सर्वांना बाहेर काढलं. रघुचं हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानं त्या साध्यासुध्या ड्रायव्हरमध्ये साक्षात विठ्ठलाचं रूप पाहिले. जर रघुनं त्या एका क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती खिडकी उघडली नसती तर आज आळंदीच्या वेशीवर महाराष्ट्रानं एक फार मोठी आणि हृदयद्रावक शोकांतिका पाहिली असती. पण या संपूर्ण घटनेतला सर्वात मोठा आणि अकल्पनीय चमत्कार अजूनही सर्वांच्या डोळ्यांसमोर उभा होता. इंद्रायणी नदीला आलेला महापूर एवढा रौद्र आणि भयानक होता की त्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात भले भले महाकाय वृक्ष मुळासकट उखरून वाहत चालले होते. मोठमोठे दगड आणि जड वस्तू पाण्याच्या वेगासोबत दिसेनाशा होत होत्या. पण तो वारकऱ्यांचा ट्रक मात्र एकाच जागेवर असा काही खिळून राहिला होता, जणू काही एखाद्या अदृश्य आणि महाकाय शक्तीने त्याला तिथेच रोखून धरले होते. जेव्हा सर्व वारकरी त्या छोट्याशा खिडकीतून बाहेर पडून जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत होते, तेव्हा जर तो ट्रक पाण्याच्या वेगाने थोडा जरी पुढे वाहून गेला असता किंवा उलटला असता तर त्या 25 पैकी एकाही वारकऱ्याचा जीव वाचला नसता. तो ट्रक तिथेच एखाद्या मजबूत भिंतीसारखा उभा राहिला. त्याने पाण्याचा तो भयंकर वेग स्वतःच्या अंगावर झेलला आणि या वृद्ध वारकऱ्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी एक भक्कम आधार दिला. ही गोष्ट जेव्हा सर्वांच्या लक्षात आली तेव्हा प्रत्येकाच्या मुखातून आपसुकच एकच उद्गार बाहेर पडला, साक्षात माऊलींनीच आपला अदृश्य हात त्या ट्रकच्या पाठीमागे लावून त्याला रोखून धरलं होतं. श्रद्धेची ताकद काय असते आणि निस्सीम भक्तीपुढे निसर्ग कसा नतमस्तक होतो याचा हा साक्षात पुरावाच होता. रात्रभर ते सर्व 25 वारकरी त्या 60-70 वर्षांच्या वृद्ध आजी आजोबा अंगावरच्या एकाच ओल्या कपड्यानिशी कडाक्याच्या थंडीत त्या पुराच्या भयावह पाण्याजवळ उभे होते. त्यांच्याकडे ना अंगावर घ्यायला एखादे कोरडे पांघरून उरले होते, ना पोटात ढकलायला अन्नाचा एखादा कण होता. वारीसाठी जीवापाड जपलेले टाळ, विणा, पखवाज आणि मृदंग हे सर्व काही इंद्रायणीच्या पोटात गडप झाले होते. सर्वस्व गमावल्याची ती रात्र अत्यंत भयंकर होती. वयाची 70 ओलांडलेले ते जीव थंडीनं कुडकुडत होते, पण त्यांच्या ओठांवरचा राम कृष्ण हरीचा गजर मात्र एक सेकंदही थांबला नव्हता. ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतो या उक्तीचा प्रत्यय
त्या काळोख्या रात्री आळंदीच्या वेशीवर येत होता. निसर्गाने त्यांच्याकडून सर्व भौतिक गोष्टी हिरावून घेतल्या होत्या, पण त्यांची निष्ठा आणि भक्ती मात्र तो महापूरही हिरावू शकला नाही. पहाटेची पहिली किरणं जशी आळंदीच्या वेशीवर पडली तसे पाण्याचे रौद्र रूप थोडे शांत झालेले दिसले. प्रशासनाच्या बचाव पथकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा त्यांनी त्या थंडीत कुडकुडणाऱ्या पण भक्तीत तल्लीन असलेल्या वारकऱ्यांना पाहिले तेव्हा अनेकांना गहिवरून आले. आळंदीतील स्थानिक नागरिक आणि इतर दिंड्यांमधील वारकरी या संकटग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीसाठी अक्षरशः धावून आले. कुणी त्यांच्यासाठी गरम चहा आणि नाश्ता घेऊन आले, तर कुणी कोरडे कपडे आणि घोंगडी आणून दिली. अल्पावधीतच प्रशासनाने त्यांच्या राहण्याची आणि औषध पाण्याची सुरक्षित ठिकाणी सोय केली. काल रात्री मृत्यूच्या दाढेतून परत आलेले हे वारकरी आता सुरक्षित होते. जेव्हा सर्व परिस्थिती निवळली तेव्हा 70 वर्षांच्या मथुराबाई डोळे पुसत म्हणाल्या, विठुरायानं आमची फार मोठी परीक्षा पाहिली बाबा. आम्ही मरण डोळ्यांनी पाहिलं, पण माऊलीनंच रघुच्या रूपात येऊन आमचे प्राण वाचवले. आमचं रेशन गेलं, कपडे गेले, गाडी बुडाली, पण आमची वारी मात्र आजच सुफळ संपूर्ण झाली. ज्या माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही घरदार सोडून निघालो होतो त्या माऊलीनं आम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणून साक्षात दर्शनच दिलं आहे. त्यांचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि नागरिकाचे डोळे पाणावले. दिंडी क्रमांक 235च्या या 235 वारकऱ्यांचा हा प्रवास आता वारीच्या इतिहासात एका सुवर्ण आणि अकल्पनीय पानासारखा कोरला गेलाय. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला एक फार मोठा संदेश दिलाय. संकट कितीही मोठी असली, निसर्गताचा कोप कितीही भयानक असला, तरी जेव्हा अंतःकरणात निस्सीम भक्ती असते तेव्हा परमेश्वर कोणत्याही रूपात धावून येतो. ड्रायव्हर रघुनं दाखवलेले अतुलनीय धाडस, स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्याची त्याची माणुसकी आणि त्या भयंकर महापुरातही ट्रकचे जागेवरच एका दगडासारखे उभे राहणे, या सर्व गोष्टी मानवी आकलनाच्या पलीकडच्या आहेत. आजही आळंदीच्या वेशीवर उभ्या असलेल्या आणि त्या महापुराच्या खुणा अंगावर वागवणाऱ्या त्या ट्रकला पाहून लोक हात जोडतात. कारण तो नुसता ट्रक नव्हता, तर ती माऊलींची ढाल होती, जिने 25 निष्पाप जीवांचे रक्षण केले. हरवलेले साहित्य पुन्हा मिळेल, वाहून गेलेले रेशन पुन्हा भरता येईल, पण श्रद्धेचा जो अभेद्य किल्ला या वारकऱ्यांनी उभा केला आहे त्याला कधीही तडा जाणार नाही. भक्तीच्या या अफाट शक्तीला आणि रघुसारख्या एका खऱ्याखुऱ्या देवदूताला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा. राम कृष्ण हरी. 1.1